बुलेटिनची सुरुवातच करूया अतिशय महत्त्वाच्या बातमीनं। आज महाराष्ट्रातील सर्व बार आणि रेस्टॉरंट हे बंद राहणार आहेत। राज्य सरकारनं उत्पादन शुल्कात थेट 60% वाढ केली आहे आणि त्यामुळे बार चालकांचा याला विरोध आहे। यापूर्वी सरकारच्या माध्यमातून 10% वॅट देखील लावण्यात आला होता। परवाना शुल्कात देखील थेट 15%ची वाढ करण्यात आली आहे। या सगळ्या विरोधात आज बार चालकांचा संप आहे। या संदर्भात अधिक माहिती घेऊयात। आपल्यासोबत आपल्या प्रतिनिधी जुई जाधव आहेत। जुई, आज महाराष्ट्रातले सर्व बार आणि रेस्टॉरंट्स बंद आहेत। एकंदरीत कसं चित्र आहे शहरात आणि मद्यप्रेमींकडून नेमक्या काय प्रतिक्रिया येत आहेत? आता दीपाली की रेस्टॉरंटमध्ये प्रत्येक जण हे जेवायला जात असतो, नाश्ता करायला जात असतो, मद्यप्रेमी हे देखील जात असतात। मात्र त्या सगळ्यांसाठी आजचा दिवस महत्त्वाचा आहे, कारण का आहार संघटनेने आज संप पुकारला आहे। एक दिवसाचा हा लक्षणीय संप आहे। हा संप त्यांनी पुकारण्याचं कारण म्हणजे 3 प्रमुख मुद्दे त्यांनी या इथे उपस्थित केले आहेत। ते 3 प्रमुख मुद्दे म्हणजे की दारूवरील वॅट दुप्पट झाला आहे, त्यानंतर परवाना शुल्क 15%नी वाढला आहे आणि उत्पादन शुल्क हा 60%नी वाढला आहे। या 3 कारणांमुळे आहार संघटना म्हणजे सर्व जे आपले हॉटेल आणि रेस्टॉरंट असोसिएशन आहे त्यांनी संप पुकारला आहे। या 3 गोष्टींसाठी जरी त्यांनी संप पुकारला असला तरी राज्य सरकारकडून त्यांना विनंती करण्यात आली आहे की तुम्ही हा संप करू नका, तुम्ही हा संपाचा निर्णय मागे घ्या। मात्र जोपर्यंत मागण्या पूर्ण होत नाही तोपर्यंत हा संप असाच सुरू ठेवू असं आहार संघटनेच्या अध्यक्षांनी म्हटलं आहे। त्यामुळे आज खरं तर नेमकं आहार संघटनेतर्फे संप पुकारला जातोय का, कारण का मुंबईमध्ये जवळपास 2000 रेस्टॉरंट आहेत ज्या संघटनेमध्ये येतात आणि त्या सर्वांनी संप पुकारला आहे। हॉटेलमध्ये रेस्टॉरंटमध्ये सगळेच जातात, गर्दी कायम असते नाश्त्यासाठी, जेवणासाठी, रात्रीच्या जेवणासाठी। त्यामुळे अनेकांचे हाल होणार आहेत। जे मुंबईमध्ये एकटे राहतात ते देखील याच अशाच रेस्टॉरंट्सवर अवलंबून असतात। त्यामुळे या सगळ्यांची हालत होते, या सगळ्यांची हालत होऊ देऊ नका असं राज्य सरकारचं म्हणणं आहे। त्यामुळे आहार संघटनेला विनंती केली राज्य सरकारने की तुम्ही संप पुकारू नका, संप मागे घ्या। परंतु आहार संघटनेने हा संपावर कायम राहण्याचा निर्णय घेतला आहे आणि आज एक दिवसाचा लक्षणीय संप ते पाळणार असल्याचे देखील स्पष्ट त्यांनी केलं आहे। दीपाली, निश्चितच जुई, त्यामुळे संपाचा परिणाम नेमका कसा होतो हे पाहावं लागणार आहे। धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।